रुहीच्या टीचरांचा कॉल आला होता की संडेला आपण शाळेत जायचं आहे, म्हणून ती लवकर सकाळी रेडी होऊन शाळेत गेली. सध्या दुपारून मला काहीच कामं होत नाहीये, कारण आता खूप जास्त ऊन पडायला लागलं आहे आणि मला दिवसा खूप जास्त झोप लागते. भरपूर कामं पेंडिंग मध्ये आहेत की जे मला करायची आहेत, पण खरंच इच्छा होत नाहीये माझी. दिवसभर छान झोप काढते आणि संध्याकाळची कामं आवरायला घेतली. कामं आवरून लगेच स्वयंपाकाला लागली. आज जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, फक्त वरण भात करायचा होता. मोस्टली आमच्याकडे डाळ भातच बनतो, पण आज वरण भात बनवला होता कारण यांना वरण भात आवडतो म्हणून. आज हे घरी लवकर आले होते कारण आज मॅच होती इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि आज फ्रेश होण्याआधीच टीव्ही लावून बसले होते कारण आज होती फायनल मॅच. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मी माझे काम आवरून घेतले आणि मी पण यांच्यासोबत मॅच बघायला बसले. खरं सांगायला गेलं तर क्रिकेट मधलं मला काहीच समजत नाही, पण मी यांच्यामुळे मॅच बघते आणि आता मला पण आवडायला लागलंय. जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत मी यांचं डोकं खात असते. हे का झालं, हे कसं झालं, हे का होतंय, अशा बऱ्याच काही गोष्टी. आणि हो, यांनी मला प्रॉमिस सुद्धा केलंय की मी तुला एक वेळेस तरी स्टेडियम मध्ये घेऊन जाईल, खास करून रोहित सरांना बघायला. आणि यांच्यामुळेच मी पण रोहित शर्मा सरांची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही बघितली का मॅच? कमेंटमध्ये नक्की सांगा.